मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न कायमचा संपवण्याकरिता आता शासन आणि प्रशासन अधिक आक्रमक झाले आहे. आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी मेळघाटातील सामाजिक संस्थांना प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. बालविवाह रोखण्यापासून ते आरोग्य सुविधा मजबूत करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. चिखलदरा येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रात आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली मेळघाटातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री उईके यांनी मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू दूर करणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितलेत. बालविवाह आणि 2 मुलांमधील कमी अंतर ही कुपोषणाची प्रमुख कारणे असल्याचे नमूद करत त्यांनी प्रशासनासह अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांनी जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी असे निर्देश दिलेत. मेळघाटात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा आणि कोणाच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ नयेत याकरिता आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना प्रभावीपणे राबवून आदिवासी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर भर देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. सामाजिक संस्था स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आणि पूर्व परवानगी घेऊन काम कराव्यात अशी भूमिका मंत्री उईके यांनी मांडली. आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्याने आश्रमशाळातील पाणी, आरोग्य आणि इतर मूलभूत समस्या तातडीने सोडवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. या बैठकीनंतर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. मेळघाटातील कुपोषणमुक्त आणि विकसित आदिवासी समाज घडवण्याकरिता शासनाने आता समन्वयाचा मंत्र दिला आहे. प्रशासन, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे काम केल्यास मेळघाटाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते.